आता आपण मोदक करूया। हे मोदकाचं पीठ आहे, मळून ठेवलंय। आता आपण मोदक करूया। थोडं असं मळून घ्यायचं, म्हणजे अजून जास्त ते सॉफ्ट होतं आणि मोदक करायला एकदम सोपं जातं। आणि मोदक सुद्धा नंतर हलके होतात, छान होतात, मऊसूद होतात एकदम। आज पटापट करायचे आहेत म्हणून मोदक आज साच्यातूनच करते मी। आधी ह्या साच्याला साजूक तूप लावून घेतलंय। माझं हे 2 पारीचं आहे, काही काही 3 पारीचे असतात। गोळा घेतला, असा हे करून पसरवायचा आतमध्ये, आतमध्ये पसरवायचा तो। असं गोल करून फिरवत फिरवत आतलं पीठ सुद्धा आपल्याला पूर्ण पसरवायचं आहे। मग चूरण घ्यायचं आहे, चूरण म्हणतात, सारण म्हणतात। असं हवं तसं घ्यायचं आणि मग परत हे आपल्याला बंद करायचं आहे ना, त्याच्यासाठी मग सगळीकडून असं बंद करून हे वरती करायचं। अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आणि हळूच ओपन करायचं। ठेवून द्यायचं। अशा प्रकारे आपण आता सगळे मोदक करणार आहोत। परत एक करून दाखवते। कोणी कोणी मोदक बनवले मला सांगा कमेंट्स मध्ये। आज तर सगळेच बनवणार मोदक, आज अंगारकी चतुर्थी आहे ना। अशा प्रकारे आपण सगळे मोदक करून घेऊया। अशा प्रकारे सगळे मोदक बनवून झाले। आता ते उकडून घेते मी। आणि आता पहा, मोदक तयार झालेले आहेत। छान मोदक तयार झालेले आहेत। आता मोदक ते नैवेद्य दाखवणार गणपती बाप्पांना।